श्री सतीदेवी ट्रस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दलित मित्र पुरस्कार प्राप्त कैलासवासी बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे यांच्या 30व्या पुण्यतिथीनिमित्त बोरी समाधीस्थळी अभिवादन। याबाबत अधिकृत असे की श्री सतीदेवी ट्रस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा दलित मित्र पुरस्कार प्राप्त कैलासवासी बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे यांच्या 30व्या पुण्यतिथीनिमित्त बोरीस येथील समाधीस्थळी अत्यंत श्रद्धाभावाने अभिवादन करण्यात आले। या निमित्ताने विविध धार्मिक सामाजिक स्मृतिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाधी पूजनाने करण्यात आली तर दादासो विलास देवरे सौ अश्विनीताई विलास देवरे यांच्या हस्ते विधिवत समाधी पूजन या ठिकाणी करण्यात आले। तदनंतर सकाळी संपूर्ण बोरीस गावातून भव्य स्मृती रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी शिक्षक ग्रामस्थ विविध सामाजिक संघटना पदाधिकारी सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत कैलासवासी बापूसाहेब देवरे यांच्या कार्याचा गौरव करणारे संदेश या ठिकाणी या रॅलीत देण्यात आले। तर रॅलीनंतर समाधीस्थळी आरती पुष्पांजली अर्पण करण्यात आली। यावेळी सुभाषदादा देवरे विलास देवरे निखिलजी देवरे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दर्दीताई देवरे संपूर्ण देवरे परिवाराच्या वतीने कैलासवासी बापूसाहेब देवरे यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। यावेळेस अंध दिव्यांग विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्मृतिपर गायन गीत गात या ठिकाणी कैलासवासी बापूसाहेब देवरेंना अभिवादन केले। तर यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते शिक्षक ग्रामस्थ मान्यवरांनी समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली। या पुण्यस्मरण कार्यक्रमात श्री सतीदेवी ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब सुभाषजी देवरे विश्वस्त बिलेसिंग गिरासे चंद्रकांत जैन सौ मंगलाताई सुभाषजी देवरे सुमनताई हिरे कांतीलाल शिंपी निखिलजी देवरे मनोज कुमार चौधरी अमोल देवरे सचिव प्रसाद पाटील माजी सरपंच विलास देवरे चेअरमन सौ अश्विनीताई देवरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दर्दीताई देवरे बापूसो SR देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य RD तलवारे सौ SS देवरे कन्या विद्यालयाचे VB जोशी पर्यवेक्षक SV पाटील NS पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर कैलासवासी बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे यांनी सामाजिक न्याय शिक्षण ग्रामीण विकास आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। त्यांच्या विचारांना वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या ठिकाणी उपस्थितांनी व्यक्त केला। तर श्रद्धा कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा पुण्यस्मरण सोहळा बोरीस येथे अत्यंत उत्साहपूर्ण भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। मयारुकाणि पूजार्थं पुष्पाणि नैवेद्यं समर्पयामि मध्ये पाणिगुत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं पानीयं समर्पयामि करोदवर्तनार्थे चन्दनं मुखवासार्थे विडामुखबलं ताम्बूल हिरण्यद्रव्यदक्षिणां समर्पयामि मंत्रपुष्पाणि दालयं मायि जय देव चंदनाची पीतांबर फणिवर वंदना सरळ तुंड वकर तुंड त्रिनयना दासना माता वडपाये सरना संकटी पावावी हिरवाणी रक्षा दे सुरवर वंदना जय देव मोनापुरती जय देव वल्लभतोते विकराळा ब्रह्मंडे सोनिया निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकर विभूती देव दळना श्रीकंठ नीना ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ करपुर गौरा जय देव देवाजुरपणे राजन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा
शङ्करं करुणावतारं संसारधारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्द भावं भवामि सहितं नमामि गालिन्दुटङ्गन वञ्जिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे ओवाळिन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा पूजात्मना वा प्रकृती स्वभाव कैलासवासी बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे यांची आज 30वी पुण्यतिथी आहे. आदरणीय बापूसाहेबांचं कार्य म्हटलं तर खूप महान आहे. दलित मित्र म्हणून बापूसाहेबांची ओळख आहे, वृक्षमित्र म्हणून बापूसाहेबांची ओळख आहे. नेहमी गरिबांसाठी बापूसाहेब सदैव सामाजिक कार्य करत असायचे. बापूजींचं कार्य अतिशय महान असून आपल्या बापूजी साहेबांनी जी 1959मध्ये बोरिसला पहिली शाखा त्या ठिकाणी त्यांनी ओपन केली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक शाखा उपशाखा बापूसाहेबांनी गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी उघडल्या. त्याच्यानंतर 1966मध्ये बापूसाहेबांनी अंध मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा त्या ठिकाणी दृष्टीहीन मुलांसाठी दृष्टी देण्याचं काम बापूसाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून केलं. म्हणून अतिशय महान अशा व्यक्तिमत्वाची ही 30वी पुण्यतिथी आहे. बापूसाहेबांना माझा विनम्र अभिवादन. आज बापूसाहेब यांची 30वी पुण्यतिथी त्यानिमित्ताने आमच्या दोघं शाळा बापूसाहेब S.R. देवरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे सावित्रीबाई शिवाजीराव देवरे कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी या दोघाही शाळांच्या विद्यार्थ्यांनी गावातून लेझिम आणि टिपरीची रॅली काढली. मुलींचा जो सराव होता तो आणि मुलांचाही सराव गेल्या 15 दिवसापासून या कार्यक्रमासाठी अगदी जोशपूर्ण सराव त्यांचा होता. आणि त्याच्यामुळे आम्हाला भव्य रॅली ही आयोजित करण्यात आली. रॅली जवळजवळ 1 तास चालली. समाधीपासून रॅलीची सुरुवात होऊन संपूर्ण गावात रॅलीचं मिरवणूक झाली आणि गावात असलेला जो बापूसाहेबांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी 15 मिनटं रॅलीचं उत्कृष्ट सादरीकरण झालं आणि त्यानंतर या रॅलीचा मिरवणुकीचा समारोप आपल्या विद्यालयात झाला. आपल्या बापूसाहेबांचं लहान मुलांवर अतिशय प्रेम होतं. बोरीस गावाचे हे शिल्पकार म्हणून बापूजी ओळखले जात होते. बापूजींनी आपल्या या बोरीस गावात आणि या पंचकृषीमध्ये हायस्कूल शाळा नव्हती आणि बापूजींना एक दूरदृष्टी आणि शिक्षणाचं महत्त्व कळालं. म्हणून बापूसाहेबांनी 1997 साली श्री सतीदेव ट्रस्टची स्थापना केली आणि त्यानंतर हळूहळू एक मोठा शिक्षणाचं वटवृक्ष मोठं जाळं या ठिकाणी पसरलं गेलं आणि जवळजवळ आज 7 ते 8 विद्यालय आमच्या या ठिकाणी सुरू आहेत आणि या पूर्ण विद्यालयांमध्ये जवळपास 3 ते 4 हजाराच्या वर विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. कॉलेज, महाविद्यालय, त्याचप्रमाणे 5वी ते 10वी माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, सायन्स कॉलेज या विद्यार्थ्यांना या लांबून येणारे जे विद्यार्थी त्यांना धुळ्याला किंवा लांब ठिकाणी जायला त्रास होऊ नये म्हणून बापूसाहेबांनी सायन्स कॉलेजसुद्धा या ठिकाणी आपल्या बोरीसमध्ये त्याची स्थापना केली आणि या ठिकाणी बापूसाहेबांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे दादासाहेब सुभाष शिवाजीराव देवरे आणि त्यांचं विश्वस्त मंडळ, आमचे मॅनेजर प्रसाद पाटील सर, स्थानिक सर्व ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही हे सगळं साध्य करू शकतो. आणि आजच्या या बापूसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने बापूसाहेबांना आमच्याकडनं आमच्या सर्व
दोघं शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, समस्त गावकरी, सर्व विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.